नमस्कार शेतकरी बांधवांना, पुन्हा एकदा डॉक्टर समृद्धी ॲग्रोटेक म्हणजे तरकारी किंगचे यूट्यूब चॅनल आपल्या सर्वांचे स्वागत. आजचा व्हिडिओचा विषय देत असताना खूप बऱ्याचशा शेतकऱ्यांचे फोन कॉल येतात ते की बोलतात टोमॅटोचा शेंडा थांबलाय, त्याचबरोबर लहान साईजमध्ये टोमॅटो पिकतंय. अशा वेळेस कशा पद्धतीने कामकाज केलं गेलं पाहिजे, त्याचबरोबर झटपट साईज मिळून सध्याच्या बाजारभावामध्ये फायदा कसा घेता येईल या संदर्भात आजचा आपण व्हिडिओ देत असताना आपण ज्या शेतकऱ्याला मार्गदर्शन केलेले आहे ते शेतकऱ्याची आपण सर्वप्रथम माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करू. दादा, आपलं नाव सांगा. गुलाब लक्ष्मण आवटी. मोठे बोला. गुलाब लक्ष्मण आवटे. गुलाब लक्ष्मण आवटी. गाव टोकेवाडी कडूस, तालुका खेड, जिल्हा पुणे. मग आपला मोबाईल नंबर द्या. 9146541906. तर मित्रांनो, यांना आपण एक साधारणतः 1.5 महिन्याच्या पुढे आपण मार्गदर्शन केलं असेल. 45 दिवसाच्या पुढे. 45 दिवसाच्या पुढे तुम्हाला काय प्रॉब्लेम जाणवत होता त्यावेळेस सेटिंग होत नव्हती हम्म. आणि फुलगडी जादा होती. आणि पानांच्या वाट्या पानांच्या वाट्या झाल्या होत्या. तर मार्गदर्शन घेतल्यानंतर काय तुम्हाला फरक काय जाणवला? सेटिंग झाली, मनाजोगती सेटिंग झाली. हां. पानांच्या वाट्या कमी पडल्या आणि माल? अपेक्षित जी अपेक्षा होती तिथपर्यंत मालाची सेटिंग झाली. तर मित्रांनो, कशा पद्धतीने कामकाज केलं गेलं पाहिजे. जी बारीक साईज आहे ती बारीक साईज पिकते. जर वातावरण पाहिलं तर मध्ये 1-2-3 दिवसाच्या पाठीमागं संपूर्ण ढगाळ वातावरण होतं, त्यावेळेस माल ओढून येतात. अशा पद्धतीमध्ये आपण कशा पद्धतीने कामकाज केलं गेलं पाहिजे. तर मित्रांनो, शेंडा थांबतोय त्यासाठी आपल्याला सर्वप्रथम मुळी अपटेक करणं खूप गरजेचं आहे. त्यामध्ये आपण आता इथं पाहिलं तर एक साधारणतः 2-4 तोडे झाले. किती तोडे झाले? 5वा तोडा आहे मित्रांनो. क्वालिटी जर पाहिली फळांची तर खूप मस्त क्वालिटी आहे. आता या अशा पद्धतीने बारीक साईज टोमॅटो पिकतात ते. या अशा पद्धतीने जर पाहिलं तर अशा पद्धतीने बारीक साईजचे टोमॅटो पिकतात. आपल्याला ही साईज बनवायची, ही पिकून द्यायची नाही. याला साधारणतः 75-80 mm करायचे. ही साधारणतः पहिली साईज 20-25 mm आहे. याला 75-80 mm करत असताना कशा पद्धतीने कामकाज केलं गेलं पाहिजे. तर मित्रांनो, सर्वप्रथम आपल्याला ह्या वातावरणामध्ये मुळी आपटेक ठेवणं खूप गरजेचं राहतं. त्याच्यामध्ये आपण जमिनीच्या माध्यमातून अन्नद्रव्य व्यवस्थापन करत असताना पोटॅशची लेवल कधी पण हाय ठेवायला शिका. त्यामध्ये आपण 0-0-50चा वापर करायचा एकरी 5 किलो आणि त्यासोबत आपल्याला फास्ट पोटॅशचा वापर करायचा साधारणतः एकरी 2.5 लिटर, एकरी 5 लिटरपर्यंत, जेणेकरून झाडाचा बुंदा जाड होण्यास मदत होईल. मुळी सातत्याने कंटिन्यू चालू राहण्यास मदत होईल. त्याच्यामध्ये ह्युमिक आहे, फुलविक आहे, त्याचबरोबर पोटॅश अपटेक करणारे बॅक्टेरिया आहे आणि त्याचसोबत आपल्याला 0-0-50 फास्ट पोटॅश आणि त्याचबरोबर आपण 13-40-13, जेणेकरून नवीन शेंडा मिळून सातत्याने ह्या प्लॉटमधून आपण येणार आहे. साधारणतः 1-1.5 महिने आपण सातत्याने उत्पादन घेतलं गेलं पाहिजे. बाजारभाव जर पाहिले तर खूप छान बाजारभाव आहे. आता बाजारभाव आपल्याला काय भेटले सुरुवातीपासून? 45-40, 40-45 प्रति किलो, 35 रुपयाच्या पुढेच भेटले. 35. साधारणतः कॅरेटचं वजन किती जाते आज? 23 किलो. 23 किलोपर्यंत. तर मित्रांनो, साधारणतः जर पाहिलं तर 35-70 एक 800च्या आसपास मित्रांनो कॅरेट सुटतंय. बाजारभाव खूप मस्त आहे. यावेळेस झपाट्याने साईज मिळवण्यासाठी आपण हे एक ॲप्लिकेशन केलं. त्याच्याबरोबर आपण वरून सकाळचं पडणारं दव बादड असेल, यामध्ये आपल्याला बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव होतो. आणि त्याचबरोबर आता 2-3 दिवसापूर्वी काही विभागांमध्ये नॉर्मली पाऊस झाला. इथं झालता ना तुम्हाला? झाला पाऊस झाला. थोड्या प्रमाणात पाऊस झाला तर अशा वेळेस बुरशींचा प्रादुर्भाव होतो. यावेळेस त्याचबरोबर लाल कुळीचा प्रादुर्भाव होतो. उष्ण दमट वातावरण झालं, ज्यावेळेस टेम्परेचरमध्ये तफावत होते, संध्याकाळचा आणि दिवसाचा टेम्परेचरमध्ये तफावत होते, त्यामध्ये आपल्याला लाल कुळीचा प्रादुर्भाव होतो. त्याचबरोबर बुरशीजन्य, त्यामध्ये आपल्याला स्वच्छ सूर्यप्रकाशामध्ये फवारणी करत असताना एक साधारणतः 3-4च्या दरम्यान फवारणी करत असताना खूप महत्त्वाची फवारणी, त्यामध्ये आपण बायरचं लुना एक्सपिरियन्सचा वापर करायचा आहे साधारणतः 20 ml, जेणेकरून मालाला चकाकी, चमक आणि मालाची गुणवत्ता आणि त्याचबरोबर टिकवून क्षमता वाढवण्यास खूप फायदा होणार. जेणेकरून आपण माल जर तोडला एक साधारणतः 8 ते 10 दिवसापर्यंत गॅरंटी निश्चित सांगतो. पावसाळ्यात पण आपण माल टिकवलेले 8-10 दिवस फळ तोडून ठेवलं तरी कसंच दाबणार नाही आणि त्याचबरोबर लाल पडेल पण दाबणार नाही, पाणी सुटणार नाही, पंक्चर होणार नाही फळ. थोडक्यामध्ये पाहिलं तर त्यामध्ये आपण लुणाचा वापर करायचा 20 ml आणि त्याचबरोबर कासुबीचा वापर करायचा. अँटीबायोटिक म्हणून आपण कासुबी घ्यायची साधारणतः 100 लिटर पंपाला 25 ml आणि त्याचबरोबर आपण इथं इसाबियन किंवा एम्बिशन
इसबियन किंवा एम्बिशन 50 ml ने घ्यायचे, जेणेकरून नवीन फुटवे निघण्यास. आता हा शेंडा थांबलाय, हा शेंडा लॉक झालाय, याला अशा पद्धतीने नवीन शेंडा काढण्यासाठी आपण इसबियनचा वापर करायचा साधारणतः 50 ml प्रतिपंपासाठी. आणि त्याचबरोबर आपल्याला तुटा अपस्लोटाचा प्रादुर्भाव वाटत असेल, आता सध्या तुटा अपस्लोटाच्या ऐवजी आपण इथं दमन 47चा एक वापर करू शकतो, जेणेकरून उष्ण दमट वातावरण होते, त्याच्यामध्ये आपण लाल कोळीचा प्रादुर्भाव होतो, नागाळीचा प्रादुर्भाव होतो, त्यामध्ये आपण दमन 47चा वापर करायचा 20 ml. त्याच्यानंतर एक साधारणतः 4-5 दिवसाचा गॅप द्यायचा आहे. त्याच्यानंतर आपण तुटा अपस्लोटाचा पण खूप साऱ्या शेतकऱ्यांना प्रॉब्लेम जाणवतो. एक ह्या ठिकाणी असे तुटा अपस्लोटाचे डंक मारते ती पाकोळी, आणि इथं असे तुटा अपस्लोटाचा आळी तयार होते, जेणेकरून बऱ्याचशा शेतकऱ्यांचे ती लक्षात येत नाही. ती अवस्था परिपक्वाच्या अवस्थेत होतं हा प्रॉब्लेम जास्त. 50 जाळ्या तोडायच्या आणि त्याच्यातल्या 10 जाळ्या फेकून द्यायच्या. बाजारभाव किती जास्त असले तरी आपल्याला फायदा होणार नाही. त्यासाठी तुटा अपस्लोटाच्या पतंग मारण्यासाठी आपल्याला खूप महत्त्वाचा स्प्रे ग्रासियाचा वापर करायचा, साधारणतः 15 ml पर्यंत. आणि त्यासोबत आपण जर पुन्हा एकदा आपल्या बुरशीनाशक जर घ्यावं असं वाटत असेल तर आपण लेड ब्लाईटच्या प्रादुर्भावासाठी आपण कस्टोडिया साधारणतः 25 ml पर्यंत किंवा एमिस्टर टॉपचा वापर करायचा साधारणतः 20 ml पर्यंत. त्याच्यासोबत आपण ग्रासिया आणि पुन्हा एकदा आपण टाटा बहार किंवा कोरोमंडलचं फेंटॅक प्लस अशा पद्धतीने, जेणेकरून निघालेल्या शेंड्याला फुलकळी आपल्याला जास्तीत जास्त भेटली गेली पाहिजे. त्याच्यानंतर आपण एक साईजसाठी आपल्या साईज जर नॉर्मल वाटत असेल, बारीक फळ पिकत असेल, तर त्यामध्ये आपल्याला फवारणी करत असताना ओकिओचा वापर करायचा. दमन कंपनीचं ओकिओ घ्यायचे, साधारणतः 100 लिटर पंपाला 1 ग्रॅम. आणि त्याचसोबत आपण 0050चा वापर करायचा, साधारणतः 80 ग्रॅम पर्यंत. त्याच्यानंतर आपण ड्रिपमधून अन्नद्रव्य व्यवस्थापन करत असताना फास्ट पोटॅश दिलं, त्याच्यानंतर आपण 13-40-13 दिलं आणि 0050 दिलं. त्याच्यानंतर कुठलं ग्रेड दिली गेली पाहिजे, जेणेकरून आपल्याला सातत्याने नवीन शेंडाच मिळेल, त्याचबरोबर फुलकळी जास्त प्रमाणात मिळेल, आणि त्याचबरोबर साईजला पण आपल्याला फायदा होईल. त्यासाठी आपल्या ड्रिपमधून अन्नद्रव्य व्यवस्थापन करत असताना खूप महत्त्वाचं अन्नद्रव्य व्यवस्थापन आहे, जेणेकरून फळांना उकला नाही गेला पाहिजे. 13-045चा वापर करायचा, साधारणतः एकरी 5 किलो. त्याचबरोबर आपण कॅल्शियम नायट्रेट घ्यायचे साधारणतः 5 किलो आणि बोरॉन घ्यायचे 500 ग्रॅम. अशा पद्धतीने जर हे अन्नद्रव्य व्यवस्थापन आपण केलं, त्याच्यानंतर तिसरं अन्नद्रव्य व्यवस्थापन करत असताना कॅल्शियम सोडल्यानंतर आपण सेनेरियाचा वापर करायचा, जेणेकरून फॉस्फरस प्लस कॅल्शियमचे जे जमिनीमध्ये बॉन्ड तयार होतात ते फोडण्यासाठी, आपल्याला ते फिक्सेशन काढण्यासाठी, किंवा फॉस्फरस आणि झिंकचं जे फिक्सेशन होतं ते बॉन्ड फोडण्यासाठी आपल्याला, किंवा ते फिक्सेशन काढण्यासाठी सेनेरिया घ्यायचे, साधारणतः एकरी 1 ते 2 लिटर पर्यंत. आणि त्याचबरोबर आपण त्याच्यामध्ये 05234चा वापर करायचा, साधारणतः एकरी 5 किलो. अशा पद्धतीने जर आपण ॲप्लिकेशन केले आणि त्याचबरोबर फवारणी केली तर आपल्याला खूप सारा फायदा नक्कीच होईल. या शेड्यूलनुसार आपण जर, मी आता हे शेड्यूल सांगितलं तुम्हाला, एक साधारणतः 15 दिवसाचं तुम्हाला मी वेळापत्रक सांगण्याचा प्रयत्न केला. अशा पद्धतीने जर कामकाज केलं तर तुमच्याही प्लॉटमध्ये 100% बदल होईल, ही छाती ठोकपणे तुम्हाला ग्वाही देतो. आणि त्याचबरोबर एक शेतकऱ्याला माझा शेवटचा प्रश्न असेल की डॉक्टर समृद्ध ॲग्रोटेकचं मार्गदर्शन घेतल्यानंतर तुम्हाला काय अनुभव आले? अनुभव मी गेलेला वाघ जवळजवळ म्हणायचा हातात आला. एका दुकानदाराने तुमची जरा फसवणूक केली होती, की तुम्ही बोलले की हे मी आत्ता सोडले, अल्बर्ट सोल्युशन सोडलं होतं. मित्रांनो, अल्बर्ट सोल्युशन आपण त्याच्यानंतर पण दिलं लास्टमध्ये. मित्रांनो, पण यांना झाड छोटे लहान असतानाच त्याच्यामध्ये पोटॅशचं प्रमाण जास्त आहे आणि फॉस्फरस कमी, कॅल्शियम आहे त्याच्यामध्ये, आणि त्याचबरोबर मायक्रोटन आणि प्लस नत्र आहे. पण पोटॅशचं प्रमाण साधारणतः जास्त असल्यामुळे झाडांनी ग्रीप नाही धरली. यावेळेस नत्र आणि फॉस्फरसची गरज असते, तिथं पोटॅश देण्याची गरज नसते. त्याच्यानंतर आपण एक साधारणतः एक 70-72 दिवसाच्या दरम्यान पुन्हा आपण दिलं असेल अल्बर्ट सोल्युशन. 70-72. मित्रांनो, यांच्याकडनं लवकर गेलं होतं, दुकानदारांनी लवकर दिलं, त्याच्यामुळे प्लॉटला खूप सारे साईड इफेक्ट झाले. तर आणखी काय सल्ला असेल की बाकीचे जे महाराष्ट्रातील शेतकरी बांधव आहेत त्यांच्यासाठी काय सल्ला द्याल तुम्ही? कुठलंही नियोजन करताना कोणाच्या तरी सल्ल्यानेच केलं पाहिजे, असंच माझं मत आहे. बरोबर. आणि चांगलं मार्गदर्शन असेल तर चांगलं पीक येईल. चांगलं पीक जर आलं तर शेतकऱ्यांना चांगला फायदा होईल. आणि शेतकऱ्यांना चांगला फायदा होऊन
पुढील काळात जे पिकं करणार आहे त्याच्यासाठी थोडं ज्ञान प्राप्त पण होईल. मार्गदर्शन घेतल्यानंतर ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी भेटते आपल्याला, बरोबर. हा, advance नवीन नवीन औषधं मार्केटमध्ये आहेत, त्यांची आपण वापर त्यांची पण करतो. माहिती मिळते. आणि स्वतःच्या मनाने केल्यानंतर उलटे पालटे केल्यानंतर सुद्धा प्लॉटची क्षमता जी आहे ती कमी होते. ही माहिती तुम्हाला कुठनं भेटली डॉक्टर समोर माहिती, तरकारी किंगची माहिती तुम्हाला कुठून भेटलेली? मी मार्गदर्शन करतोय म्हणा. आदित्य शिंदे हा. म्हणून मीच आहे आदित्य शिंदे, हा. पण माहिती कुठनं भेटली तुम्हाला? मार्गदर्शन करता हे कोणाकडनं कळालं तुम्हाला? हे तुमच्या वडिलांकडनं कळालं मला. वडिलांकडनं आणि तुमच्या हा. गावामध्ये एक शेलारांचा गावामध्ये प्लॉट प्रदीप शालारांकडनं. आणि शेलारांकडनं एक हा. कळालं. तर मित्रांनो, बाजारभाव हे किती दिवस टिकतील या संदर्भात मी व्हिडिओ दिल्याशिवाय राहणार नाही. आणि लागवड करावे की थांबावी हा एक व्हिडिओ येत्या साधारणतः 3 ते 4 दिवसात तुम्हाला पाहायला मिळेल. त्यासाठी चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. नमस्कार.